ये मैया, काय रे? पेमेंट झालं का रे? नाही रे, तोच विचार करतोय. रूम मालकाचं 2 महिन्याचं भाडं पण बाकी आहे आणि उद्या मेसचा लास्ट दिवस आहे. काही करून पैसे जमा करावे लागतील. अरे यार, सगळ्या प्रॉब्लेम आपल्याच का वाटायला येतात? बर ते जाऊ दे, आता आलोच आहे तर स्वामींचं दर्शन करून जाऊ, काहीतरी चांगलं होईल. नाही नको यार, ये तू जाऊन. आणि तसं पण हे देव वगैरे काही नसतो, ही सगळी अंधश्रद्धा आहे. यावर माझा थोडा पण विश्वास नाही. आधीच्या आयुष्यात काही कमी प्रॉब्लेम आहेत जे स्वामीकडे जाऊन दूर होणार आहेत. आता काय झालं? काय सांगू यार, तुला तर माहितच आहे ना, बाबाची दिवसेंदिवस तब्येत खराब होत चालली आणि आज त्यांना हॉस्पिटलला नेलंय. मला गावाकडे पैसे पाठवायचे होते, पण दुपारी झडता झडता मोबाईलचा पासवर्डच विसरून गेलो, आठवतच नाहीये. काळजी नको करू यार, होईल सगळं बरं. चल. गणे नको यार. ह्यावर तर माझ्या मोबाईलचा पासवर्ड आहे 10-19-45. हे बघ पिन. हाय, पैसे पाठवले. हो बाळा, आले पैसे. माहिती नाही कसं, पण देवाच्या कृपेने बाबाची तब्येत पूर्ण बरी झाली. करते तुला कॉल नंतर. हो आई. बघ, मी तुला बोललो होतो ना, स्वामींचं प्रत्येकावरती लक्ष असतं. तुझ्या मोबाईलचा पिन पण खुलला आणि बाबांची तब्येत पण बरी झाली. हा यार, अरे राहू दे. आता स्वामींनी शिकवलं ना, जर चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल तर चुकीच्या कर्माने सुखाचे दरवाजे कसे उघडणार. समर्थ महाराज की जय.